परवा हे पावसात आपण पाहू शकतो आणि त्याचं नयनरम्य दृश्य म्हणजे कोकणात आपण या पावसाचा आनंद लुटू शकतो। अगदी हिरवळीने नटलेलं असं हे सुंदर असं तारकर्ली गाव, तारकर्लीमध्ये आपण आलेलो आहोत आणि तारकर्ली नदी आपण पाहू शकतोय। माझ्या मागे सुंदरसा डोंगर आहे, अगदी हिरवा गच्च झाडांनी भरलेला असा डोंगर आहे। छान छान होड्या आहेत ज्या मासेमारीसाठी निघालेल्या आहेत आणि इथे सुंदर आपण एक नयनरम्य दृश्य याचा आस्वाद घेऊ शकतो। कोकण म्हणजे काय, कोकणची ओळख म्हणजे काय तर नारळी पोफळीच्या बागा आणि मस्त तारकर्लीची नदी आणि सुंदर नक्षीकाम असलेली देवळं। प्रेक्षक हो, आपण पाहतो आहोत चिपी विमानतळाला जाणारा हा रस्ता। अगदी हिरवागार नटराईने नटलेला असा हा सगळा कोकणचा भाग। चिपी विमानतळ बरेच वर्ष झाली सुरू झालेला आहे आणि सध्या जरी त्याचे वाहतूक एकच विमान येत असेल तरी मुंबईहून, तरी सुद्धा काही काळातच वाढण्याची शक्यता आहे। कोकण आणि गोव्याला जोडणारं असं हे छान असं विमानतळ आहे आणि हा सगळा छान प्रदेश आपण विमानतळाकडे जाणारा रस्ता आपण पाहू शकतो। चिपी विमानतळ तर आपण पाहू शकतो, पण त्याचबरोबर आपण इथे दोन समुद्र किनारे आहेत, म्हणजे एक निवतीचा आहे आणि भोगव्याचा आहे, त्याचा देखील पर्यटक आनंद घेऊ शकतात। आपण आता पावसात आलो तर पावसात इथे पहाटे पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळेस अगदी रस्त्यावर मोर येतात आणि ते मोरांचं नृत्याचं विलोभनीय दृश्य देखील आपण इथे पाहू शकतो। हा सगळा हिरवागार परिसर, येवा कोकण आपलंच असा असं म्हणणारी इथली सगळी कोकणी माणसं आणि मालवणी जेवणाचा मस्त आस्वाद सगळे पर्यटक आपण घेऊ शकतो। इथे मालवण देखील जवळ आहे आणि मालवणला देखील बरेचसे समुद्र चौपाट्या आहेत, सागरेश्वर आहे आणि मालवण किनारा आहे, मालवण चौपाटी आहे आणि मालवणचा किल्ला जो खूप प्रसिद्ध आहे तोही आपण पाहू शकतो। हा सगळा विमानतळाचा परिसर आपण पाहतोय। चिपी विमानतळ, देश विदेशातले पर्यटक आता चिपी विमानतळावर येऊ लागलेले आहेत, कारण अगदी सुंदर असे समुद्र किनारे आणि निवतीचा आणि भोगव्याचा समुद्र किनारे खूप छान आहेत आणि जास्ती गर्दी नाहीये, म्हणजे पर्यटकाला जशी गर्दी अपेक्षित नसते, शांतपणे आपण निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गाचा आनंद घेऊ शकतो। म्हणून चिपी हे विमानतळ अगदी योग्य आहे। म्हणूनच देशविदेशातले पर्यटक आता गोव्यापेक्षा देखील चिपीला येऊन इथल्या निवती आणि भोगवे या परिसराचा आस्वाद घेतात। हा असा भव्य दिव्य असा चिपीच्या विमानतळाचा सगळा परिसर आपण पाहतोय।